आंदोलनावरून आता प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोर्टाच्या नियमांचं पालन करायचं आहे। आझाद मैदानामध्ये गाड्या लावा, मी समाजाचा अपमान होईल असं वागत नाही। जरांगे पाटलांची कोर्टाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया। सरकारच्या बैठका सुरू असतील पण आमच्यापर्यंत काही पोहोचत नाही। आम्ही कुणाला चर्चेला पाठवणार नसल्याचं वक्तव्य। कोर्टाच्या निर्णयाचं प्रशासन पालन करेल। आरक्षण प्रश्नी कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्य सरकारनं मराठा आरक्षण देऊन टाकावं, संध्याकाळीच आंदोलन संपून जाईल, तर आंदोलनाला परवानगीही नाकारल्याचं पत्र नाही। वीरेंद्र पवारांचं वक्तव्य। तर पोलिसांनी आंदोलनांची उत्तरं दिलेली नाहीत, वीरेंद्र पवारांची माहिती। मराठा कुणबी एकच हे मानणं सामाजिक मूर्खपणा असल्याचं कोर्ट म्हणालं। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर मराठा समाज मागास नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय, भुजबळांचं वक्तव्य। 50%च्या आतील आरक्षण सामाजिकदृष्ट्या मागास वर्गासाठी, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी ईडब्ल्यूएसचं आरक्षण। छगन भुजबळांची जरांगेंच्या मागणीवर प्रतिक्रिया। ओबीसीतून आरक्षण देणं कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हाती नाही। पवार किंवा फडणवीस असू द्यात, ओबीसीमध्ये कोणतीही जात टाकता येत नाही। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। 2018 मध्ये विधानसभेमध्ये सांगितल्याप्रमाणे आरक्षण द्या। सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्ला बोल। तर विरोधकांनी सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं बंद करावं, फडणवीसांचं प्रत्युत्तर। आझाद मैदान सोडून आंदोलक इतर ठिकाणी फिरून लोकांना त्रास देत आहेत। जनतेला विठीस धरणाऱ्या आंदोलकांवर कारवाई होणार। मुंबई हायकोर्टाच्या निरीक्षणावरून राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून जरांगेंना प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती। लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार, आंदोलन करा पण चौकटीमध्ये राहून, असे आदेश कोर्टाने दिलेत। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर नितेश राणेंची प्रतिक्रिया।